तर आता आपण उठलेलो आहे आणि आज आपला लास्टचा पेपर आहे. तर आता थोडा वेळ आवरूयात आणि थोडंसं रिव्हिजन करूयात. स्टडी नाही, रिव्हिजन करूयात जरा. मस्त 6 वाजले आहेत आता. आपला पेपर आहे 10:30 वाजता. ही आहे आपली म्याव आणि आता बसलेला आहे आपण स्टडी करत. तर 10:30ला आपला पेपर आहे. आपण आवरून जाणार आहे 9:30ला. चला तर करूयात स्टडी थोडा वेळ. काय म्हणते आयडे? त्यानंतर 2-4 शब्द जास्त लिहा. आपल्या आईचं म्हणणं आहे की शेवटचा पेपर आहे, जरा 2-4 शब्द जास्त लिहा आजच्या पेपर मध्ये. होय, चला तर जाऊया. आता आपण जाऊ का? आता आपण चाललेलो आहे आपली गाडी घेऊन. तर आता आपण मस्तपैकी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊयात आणि जाऊयात पेपरला. आता आपण चाललेलो आहे मनोजकडे, कारण आपलं हॉल तिकीट वगैरे सगळं मनोजकडेच आहे. तर चला आधी मनोजकडे जाऊन येऊया, मग कॉलेजला जाऊयात. आता आपण आलेलो आहे मनोज भैयांकडे आपल्या. त्यांच्याकडून आपल्याला आपले एक्झाम बोर्ड वगैरे घ्यायचंय. त्यांचा आज पेपर नाही आहे, सो झोपलेले आहेत ते, कुत्र्यासोबत खेळत बसलेत, बघू शकता तुम्ही. चला तर जाऊयात आता आपण मित्रांनो कॉलेजला. आपला पेपर आहे, यांचा पेपर नाहीये. जा चला. तर मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहे आपल्या कॉलेज पाशी. बघू शकता तुम्ही गर्दी तिथं झालेली आहे. आता कॉलेजमधून आज सोडलेलं नाही अजून, थोड्या वेळानंतर आपण कॉलेजच्या आत जाणार आहे. आपण पेपर देऊन आलेलो आहे. काय सर भैया, कसा होता पेपर? मस्त, चांगला होता का? किती लिहिलाय? 50-60 मार्काचा. मस्त पेपर लिहून आलोय मित्रांनो. थोडासा होता आटप, पण ठीक आहे, लिहून आलोय सगळा, काही विषय नाही एवढा. बघू शकता तुम्ही मस्त कॉलेज वगैरे सुटलेलं आहे आता. पेपर कसा होता? सांग की किती मार्कात लिहिलाय? आउट ऑफ टॉपर. तर पंकज भाई काय म्हणतो, तुम्ही इथे कशासाठी आलाय? सापडलाय आता, रेकॉर्ड झाले सगळं. चला तर मित्रांनो जाऊया आपण पण. आपली गाडी इथे लावलेली आहे, बघू शकता. महाशिवरात्रीची तयारी चालू आहे. आता हा रस्ता पूर्ण बंद असतो मित्रांनो महाशिवरात्री दिवशी. त्या दिवशी आपण ब्लॉग आपला अपलोड होईलच, तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल की कसं असतंय काय सगळं. इथं पूर्ण दुकान असते खेळण्यांची वगैरे, दोन्ही बाजूला रस्त्याच्या. आता तुम्ही बघू शकता त्यांचं चालू आहे सेटअप करायचं दुकानाचं. चला तर आता जाऊयात. परत आपण पर्वतीवरती पण येऊयात थोड्या वेळाने. चला आता जाऊयात. फायनली आता आपण आलेलो आहे घरी आपल्या. तर घरचे गेलेत बाहेर, असा सीन झालाय. आता आपण पण जरा खाऊयात. जरा खूप भूक लागलेली आहे मला पण. 4 तास बसून आलो एका जागेवरती, काय सांगू तुम्हाला काय हालत झाली. खाऊयात काहीतरी आधी, थोडस झोपूयात. आज आपला आणि शाळेचा संबंध संपलाय थोड्या दिवसांसाठी, थोड्या महिन्यांसाठी. तर खाऊयात, झोपूयात आणि परत आपल्याला बाहेर जायचंच आहे. तर आता आपण मस्तपैकी झोपून उठलेलो आहे आणि ऑलमोस्ट 3 तास झालं झोपलेलो आहे आपण. काहीच नाही आपल्याला. आणि झोपण्यामध्ये मी विसरून गेलो की आपली म्याव एकटीच असेल वरच्या रूममध्ये. ए कुठं? आज दिवसभर ती बंदच होती रूममध्ये, माझ्या लक्षातच नाही. मी पण झोपलो आल्यावरती तसंच. होय. तर आता आपण आवरूयात थोडंसं, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही किती वाजले, 5:45 वाजलेले आहेत. तर चला आपण आवरूयात थोडंसं आता. आपलं झालेलं आहे आवरून वगैरे, जरा फ्रेश वगैरे झालेलं आहे, आपण चेंज वगैरे केलेलं आहे. आणि जाऊयात आता आपण मस्त शिवपार्वती मंदिरमध्ये. तर चला निघायचं आता आपल्याला. हिला आपण बाहेर बांधलेलं आहे, बघू शकता तुम्ही. कुठं पण लोळत बसते. खूप घाण झालेली आहे, धुवावं लागणार आहे हिला. काय तर गाडी आपली आपण बाहेरच लावली होती कॉलेजवरून आल्यावरती. चला तर जाऊयात आता मस्तपैकी. चलो चला. तर आता आपण पोहोचलेलो आहे शिवपार्वती मंदिरामध्ये, म्हणजे नॉट एक्झॅक्टली मंदिरामध्ये, खाली तरी पोहोचलेलो आहे आपण. मागची बाजू आहे शिवपार्वती मंदिराची, बघू शकता तुम्ही. इकडे भक्त निवास आहे. तर चलो जाऊयात आता आपण. शिवरात्रीची तयारी चालू आहे, बघू शकता तुम्ही.
सगळं मंडप वगैरे टाकलेलं आहे. अजून डिटेल मध्ये दाखवतो मी थोडस. चला, हे बघू शकता इथून रांगा सुरू होणार. मस्त झिगझॅग झिगझॅग झिगझॅग. इथून एंट्रन्स बंद असणार आहे मेन महाशिवरात्री दिवशी. आपण एक काम करूया, चप्पल तिकडेच मागं काढूया स्टँड मध्ये. लाईट्स वगैरे आणून ठेवलेले तिथे यांनी. हे सगळं इथून पूर्ण कवर असणार आहे, मंडप असणार आहे, कारण ऊन खूप आहे त्याच्यामुळे. बघू शकता भांडी वगैरे धुवायला काढलेले सगळे. आबा वेदन आला नाही का? तर वेदन भाई अजून आले आपले, येतील थोड्या वेळामध्ये. इथून पूर्ण मंडप असणार आहे. आणि चला आपण आतून पण जाऊन येऊ जरा. भरपूर गर्दी होते मित्रांनो महाशिवरात्री दिवशी. पूर्ण भरलेलं असते सगळं A to Z. बघू शकता तुम्ही, जेवढं गार्डन दिसते संपूर्ण भरून जातं गर्दीनं. सगळे लोक इकडे तिकडे. नंदी महाराज की जय. आपली मंदिरामधील मूर्ती. तर मित्रांनो आपले वेदांत भैया पण आलेले आहेत, बघू शकता तुम्ही मस्तपैकी. चला तर थोडस काम धंद्याचं बघूया आता आपण, नाही का? काय वेदांत भैया, काय म्हणता मग? लेट केलं तुम्ही. चांगलं बघ घेतो फोन. चला मित्रांनो आपण कामाचं बघूया काहीतरी, जरा भांडे वगैरे नेऊ लागूया आतमध्ये. चला, महाशिवरात्रीचा पास येणार आहे काकांकडून. काका इथं पास देतात, बघू शकता तुम्ही. त्यांच्याकडून पास घेऊयात आपण जरा. तर मित्रांनो बघू शकता आपण पास वगैरे घेतलेले आहेत. आणि खरं सांगायचं तर मला पण नाव लक्षात नव्हती आमच्या कॉलनीतल्या बायकांची, जे इथं जपासाठी येत होत्या. पण काकांच्या लक्षात सगळी नावं होती, त्यांनी दिलेले आहेत सगळ्यांचे पास. टोटल 6 पास घेतलेले आहेत आता आपण. ओ दादा चलाही खाली. तिकडे बघू शकता महाशिवरात्रीचे खेळणे वगैरे पाहणे सगळे आलेले. तिकडे पण जाऊया आपण थोड्या वेळाने. मी आता हे तर मी आलो नाही माझ्या रस्त्यात, मला काहीच करता येणार. असं ते की आबा व्हायरल होते ते, तुला काय होते वैरा फेमस होते आबा काका. घरी जाऊ गाडी घे काढतो. आबा काकाला कोण बन्या करोडपती मध्ये बोलत आली. आबा काका म्हणताला दोघं व्हिडिओ काढते ते, यांचं चाललंय काय नक्की? क्या बोलत तुम्ही? सलमान खान नंतर जर कोण असेल तर आबा गोडसे असतील, गोडसे पाटील 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 विसरू नको. कोण खातील सगळ्यांना. पाटील इम्पॉर्टंट. युट्यूबला टाकणार, युट्यूबला टाकणार तर फेसबुकला टाका, इंस्टाग्रामला. आबा तुम्हाला व्हायरल करतोय. कुठला ग्रुप असतो? कुठला व्हॉट्सअप. लाईटला कधी लावणार? मग आबा काका खरं आहे का? का हो? मग काय झालं, देवा लावलं, आरती भरली. चला की. आबा काकांना बॉलिवूड मध्ये घेणार आहेत, खरं आहे का नाही? बॉलिवूड मध्ये कसं आहे? होय बाबा. थांबा की जरा. असं काय तर बघू शकता आबा आपल्याला हाणामारी करतायत. आबा आपल्याला दुखापत झालेली आहे आता. होय बाबा, तुम्ही जपानचा आहे का प्रॉपर? कॅनडा नाही हो, जपान किंवा चायना. आबा एवढं करायला लागले ते आता, आपल्याला पळावं लागतंय आबा बसणं लांब लांब. होय बाबा. होय बाबा, तुमचं डोळं का बारीक येतं एवढं?
चष्मा कशा लागला होता तुम्हाला? ते मोबाईल बघून बघून लागलाय हो. मोबाईल मोबाईल बघून बारीक झाले ते व्हय. चला आरती करूया. चला तर मित्रांनो आता आरती करून घेऊयात मस्त पैकी आपण. तर मस्त पैकी आता आरती वगैरे झालेली आहे. होय काय नाही काकू तुमचं. मग काकू आज शेवटचा पेपर होता, कसं वाटतंय तुम्हाला? हा वेदन खुश दिसतोयस रे. कस काय रे? होय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं मस्त मंडप वगैरे लावायचं काम चालू आहे. तुम्हाला म्हटलं होतं इथं मंडप वगैरे असणार आहे, पूर्ण पलीकड पण असणार आहे मंडप. तर चला तर तुम्हाला अपडेट देतच राहील मी स्लोली. वेदन काय म्हणणार तुझं? काहीतरी असं कुछ तो गडबड लग रही है गाइस मेरे को. समझ रहे हो ना? कुछ नहीं गड़बड़ी है, डोक्या में थोड़ा कमी है इसलिए ऐसा हो रहा है. डोक्या में तेरा डोक्या गुड़िया में है इसलिए तेरा ऐसा हो रहा है. सही है बेटे. तर मित्रांनो आता इथं मस्तपैकी साफसफाई चालू झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता सगळ्या मंदिराची साफसफाई होईल आणि मग मंदिर सगळे बंद करण्यात येतील. चला तर करूयात, सध्या साफसफाईवर लक्ष देऊयात. चला तर आतमधली साफसफाई करू आता आपण. काय आबा तापलेले आहेत, आपल्याला शूटिंग काढतोय कंटिन्यू म्हणून. होय आबा असं करू नका आबा. खराय तर चला आता साफसफाई करू आपण सगळे. असलं करणार आबा तुम्ही, मला मारणार आबा बार काय का नाही ला का भया. मी लग्न नाही करणार. तुम्हाला असलं बोलणं पटलं का? बरोबर आहे. ओके काय ओके म्हणताय राव? पटलं का असलं? पटल्याशिवाय बोलतील पटलं नाही बरं का आबा आपल्याला. मुद्दा माड मोठं बोलते ते का? मग काय गोड बोलले आबा. मस्त पैकी सगळी स्वच्छता चालू आहे, बघू शकता तुम्ही. इथं सगळं आवरायचं चालू आहे, ड्रेस वगैरे बदलायचं चालू आहे महादेवाचं. चला तर आवरूयात आपण. तर मित्रांनो आता मस्तपैकी बघू शकता तुम्ही आवरून वगैरे झालेलं आहे आमचं सगळं. आणि आता आम्ही दोघं पण चाललेलो आहे यात्रेत. मस्तपैकी बघायचे आता पाळणे बिळणे काहीतरी, आणि काय करायचं नुसतं बघून यायचे. सध्या तरी काय करू शकत नाही. तर चला जाऊयात आता आपण मस्तपैकी. सगळं बघू शकता मंडपाचं काम ओके मध्ये झालेलं आहे. इकडचं राहिलेलं आहे, इकडचं होऊन जाईल उद्यापर्यंत. आणि लाइटिंग वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम मस्तपैकी केलेलं आहे लाइटिंग सगळीकडे. इकडे पण झाडांवरती लाईट सोडलेले आहेत, मस्त भारी वाटतंय. आणि मंदिर पण बघू शकता तुम्ही, एकदम क्वालिटी वाटते. चला आपण पलीकडच्या बाजूला जाऊयात. हे बघू शकता तुम्ही, इथं लाईन असणार आहेत पूर्ण, आणि तिथून एकच सिंगल लाईन मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहे. आणि एंट्रन्स फक्त एक, तिथली आपली एंट्रन्स मेन, आणि एक इकडून दुसरी एक एंट्रन्स आहे ती.
2च एंट्रन्स असणार आहेत. आणि आधी कसं होतं की इकडून दर्शन घेऊन तिकडं लगेच यात्रेमध्ये जाता येत होतं तिकडच्या रोडून, कारण तिकडून अजून एक एंट्रन्स होती. पण यावेळेस ती एंट्रन्स बंद केलेली आहे. सो आता तिकडून जाता येत नाही, पूर्ण बंद करून टाकलेली एंट्रन्स ती, त्याच्यामुळे चान्सच नाही आहे तिकडून जायला. सो आता आपण इकडून आलो दर्शनाला की तिकडूनच जायचं मेन एंट्रन्समधून खाली, आणि मग इकडं यात्रेसाठी जाऊ शकता तुम्ही. यावेळेस जागा कमी नाही पडणार आहे, किती जरी लोक आली तरी. होय खरं आहे, कारण सगळं आता लेवल करून घेतलेली आहे आणि सगळीकडे हराळी केलेली आहे, त्याच्यामुळं किती लोक आली तरी होऊन जाते सगळं. तर मागच्या वर्षी कसं होतं की तिकडून एंट्रन्स होती आणि तिथून दर्शन घेऊन डायरेक्ट इथून आपण खाली यात्रेसाठी जाऊ शकत होतो. पण आता यावेळेस इथून एंट्रन्सच बंद करून टाकलेली आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही डायरेक्ट इथून बघा, इथून होता जो रोड, हाच रोड होता तो, पण इथून पण मुरुम भरून घेतलेला आहे. आता अंधारात दिसणार नाही, मी सकाळी दाखवेल. आता बघू शकता यात्रेची तयारी चालू झालेली आहे. तिकडं दुकानं वगैरे सगळे खायची वगैरे चालू झालेली आहे, पाणी वगैरे सगळं मी दाखवतो आता खाली जाऊन. तिकडे जाणार आहे आम्ही आता. चला, मंदिर एकदम सुंदर असं दिसत आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण आलेलो आहे पावभाजी मसाला घ्यायला. काय देऊ? घेऊयात. हा नाही पावभाजी मसाला गायच्या पाठवलं बरं का पैसे? चला किती? 45 एवढंच. पावभाजी मसाला काही लय होईल. तर मित्रांनो फायनली आता आपण घरी आलेलो आहे आणि आता आपण यात्रेमध्ये जाणार होतो, पण अंधारामुळे तुम्हाला काहीच दाखवता आलं नसतं, त्याच्यामुळं आपण नाही गेलेलो. आपण उद्या सकाळी जाणार आहे यात्रेमध्ये, तर तुम्हाला समजेल उद्याचा ब्लॉग पण बघा तुम्ही. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, मस्त शेअर करा सगळ्यांना, तुमच्या मित्रांना वगैरे. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय, जरा एडिट वगैरे करतो. हा ब्लॉग खूप मोठा झालाय. तर चला, बाय बाय, जय श्रीराम.